नमस्कार मित्रांनो, आज जो आपण सेटअप बिल्ड करताय तो इंटेरियर डिझायनर, आर्किटेक्चर किंवा गेमर जर असाल तर तुम्ही डेफिनेटली यूज करू शकताय. आज आपण जो सेटअप बिल्ड केलाय तो गेमर मेंबरसाठी बिल्ड केलेला आहे, कारण की याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे ते 5080 ग्राफिक्स कार्ड यूज केलं आहे, जे 16 GB ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये असणार आहे. दुसरा मेन ॲडव्हान्टेज म्हणजे 16 GB चे 2 रॅम स्टिक यूज केले, ते 6000 मेगाहर्ट्झ वाले यूज केलेले आहेत. आणि प्लस मॉनिटर जो यूज केलेला आहे कस्टमरचा मॉनिटरचा आपण यामध्ये डिटेलिंग घेतलेलं नाही. डिटेल व्हिडिओ मॉनिटरची पाहिला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, जो MSI कडून OLED मॉनिटर आहे. OLED मॉनिटर 60,000चं बजेट केलं आहे. टोटल बिलचा हा बजेट केलेला आहे ते विथ मॉनिटर 4 लाखच्या बजेटपर्यंत हा सेटअप आपण बिल्ड केलेला आहे. याचे कम्प्लीट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेले आहेत. जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. आणि या प्रत्येक कोणकोणते कॉम्पोनंट यूज केले आहेत ते पण आपण चेक करून घेण्याचं आता मग ते आपण लवकरात लवकर चेक करून घेऊया. या बिल्ड मध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो AMD कडून प्रोसेसर यूज केलेला आहे. AMD का? कारण की जर गेमर मेंबर असाल तर डेफिनेटली आपण AMD सजेस्ट करतोय. इंटेल पेक्षा आपण AMD ला प्रेफरन्स देतोय. AMD ला तुम्हाला परफॉर्मन्स सुद्धा बेस्ट भेटतोय. प्लस याचे कोर आणि थ्रेड जर समजा तुम्ही बघत असाल तर हा Ryzen 7 मध्ये 9800X 3D सिरीजचा प्रोसेसर आहे. हा 8 कोर प्लस 16 थ्रेड सोबत प्रोसेसर या बिल्ड मध्ये आपण यूज करत आहे. मदरबोर्ड जो आपण यूज केलेला आहे तो MSI कडून मदरबोर्ड असणार आहे, जो X870E गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे. याचा मेन ॲडव्हान्टेज Gen 5 सुद्धा याला ACD सपोर्टेड आहे, प्लस वायफाय 7 याच्यामध्ये प्री इन्स्टॉल पाहायला भेटणार आहे. आणि प्लस तुम्हाला रॅम सॉकेट 4 प्रोव्हाइड केला, त्यामुळे तुम्ही इझिली तुम्ही याच्यामध्ये रॅम अपडेट करू शकताय. ग्राफिक्स कार्डचे सॉकेट पण 3 प्रोव्हाइड केल्यात. फ्युचरमध्ये अजून एक ग्राफिक्स कार्ड जरी तुम्ही याच्यात ऍड करणार असाल तर आर्किटेक्चर मेंबरसाठी हा मदरबोर्ड कम्प्लिटली युजफुल आहे. याचे बॅक साईडला सगळे फीचर्स आहेत ते पण तुम्ही चेक करून घेऊ शकताय. त्या बिल्ड मध्ये जी रॅम यूज केलेली आहे ती जी स्किल्स मध्ये आपण यूज केलेलं आहे, जी आपण चेक करू शकताय. ट्रायडंट Z5 हे न्यू 8GB मध्ये असणार आहे, ज्याचं रीड आणि राईट स्पीड जर बघत असाल तर 6000 मेगाहर्ट्झचे रॅम आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 रॅम यूज केले आहेत, ते 16 GBच्या 2 रॅमचे स्ट्रिक यामध्ये यूज केले आहेत, जे 6000 मेगाहर्ट्झ मध्ये DDR5 मध्ये रॅम प्रोव्हाइड केलेले आहेत. फ्युचरमध्ये तुम्ही या मशीनमध्ये रॅम अपडेट करणार असाल तर डेफिनेटली अपडेट करू शकताय. त्यानंतर SSD जी यूज केले ते WD मध्ये ब्लॅक सिरीजची यूज केले ते SN7100 ही सिरीज मध्ये SSD ब्लॅक सिरीज वाले SSD यूज केले आहे. याचं मेन ॲडव्हान्टेज जर रीड राईट स्पीड तुम्ही चेक करू शकताय, 7250 Mbps रीड राईट स्पीड प्रोव्हाइड केले आहे. जी SSD असणार आहे ती 2 TB SSD असणार आहे. स्टोरेज तुम्ही डेफिनेटली हायर आहे. आणि या मदरबोर्डला तुम्हाला Gen 4 चे Gen 5 चे जरी समजा फ्युचरमध्ये तुम्ही अपडेट करणार असाल तर ऍड करू शकताय, कारण की मदरबोर्ड त्या लेवल सपोर्टेड आहे आपला, तर ती पण तुम्ही SSD अपडेट करू शकताय. 3 सॉकेट याच्यामध्ये प्री इन्स्टॉल असतात मदरबोर्डचे, त्यामुळे इझिली तुम्ही SSD अजून 2 तरी याच्यामध्ये ऍड करू शकताय. हार्ड तुम्हाला जर तुमच्या गरजेनुसार व्हिडिओ एडिटर असाल तर डेफिनेटली स्टोरेजसाठी तुम्ही 4 TBच्या हार्ड सुद्धा या कॅबिनेटमध्ये यूज करू शकताय. ग्राफिक्स कार्ड जर बघत असाल तर Inno 3D कडून ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे, जे 5080 मध्ये ग्राफिक्स कार्ड असणार आहे, जे Nvidia RTX सिरीज मध्ये 5080 16 GBचं ग्राफिक्स कार्ड आहे. जर समजा तुम्ही गेमर आहे तर डेफिनेटली ग्राफिक्स कार्ड सफिशियंट आहे. GTA 6 तुम्ही इझिली याच्यावरती वर्कआउट करू शकताय. त्यानंतर रेंडरिंग मेंबर असाल तर आर्किटेक्चर तुम्ही इझिली याच्यावर करू शकता. ॲनिमेशन VFX हायर लेवलचं करू शकताय. तर डेफिनेटली हे ग्राफिक्स कार्ड तुमच्यासाठी फुलफिल आहे तुमच्या बजेटनुसार. याचा आता रिसेंट प्राइस चालू आहे ते 1,35,000 पर्यंत रिसेंट प्राइस चालू आहे. ज्यावेळी तुम्ही बिल्ड करणार आहे त्यावेळीची लेटेस्ट प्राइस पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर दिला, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून ऑल कॉम्पोनंटचे लेटेस्ट प्राइस सुद्धा चेक करून घेऊ शकताय. तर कूलर आणि PSU सुद्धा चेक करून घेऊया. त्यानंतर कूलर जर बघत असाल तर डिपकूलचा कूलर आपण यूज केलेला आहे, जो LD360 हा 3 फॅन सोबत लिक्विड कूलर सोबत त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये डिस्प्ले सुद्धा प्री इन्स्टॉल असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला CPU टेम्परेचर, त्यानंतर पॉवर टेम्परेचर हे इंडिकेशन तुम्हाला याच्यामध्ये प्री इन्स्टॉल येतात त्या डिस्प्लेमध्ये. तर हे जे मेन ॲडव्हान्टेज आहे. पण कूलरचं मेन ॲडव्हान्टेज म्हटलं डिपकूलला तुम्हाला कूलिंग परफॉर्मन्स हायर लेवलला प्रोव्हाइड केला जातो. त्यामुळे तुम्ही जर समजा कंपॅरिझन करत असाल अँटी स्पोर्ट्स किंवा अदर ब्रँड सोबत तर डेफिनेटली हा डिपकूलचा कूलर तुम्हाला फुलफिल आहे ॲज पर तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या परफॉर्मन्सला तुम्हाला सूट होणार आहे. त्यामुळे डेफिनेटली हा कूलर तुम्ही सजेस्ट करून तुमच्या कॉम्पोनंटला सिलेक्ट करू शकताय. PSU जो यूज केला तर डिपकूलमध्ये PSU आपण यूज केला तो PN सिरीज मध्ये असणार आहे. PN 1000 M सिरीज मध्ये 1000 वॅटचा PSU आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला तो 80+ गोल्ड सर्टिफाईड असणार आहे. कम्प्लिटली मॉड्युलर SMBS आहे, जे केबल तुम्हाला प्रॉपर येतात ज्या डिपकूल कडून प्रोव्हाइड केल्यात. डिपकूल कूलर मास्टर तुम्ही PSU डेफिनेटली यूज करू शकताय.
आज आपण जो बिल्ड करणार आहे तो RTX 5080 ग्राफिक्स कार्ड सोबत अजून एक आपण बिल्ड घेऊन आलेला आहे, जो गेमर मेंबर साठी आपण बिल्ड करत आहे. यामध्ये जे कॉम्पोनंट सगळे यूज केले आहेत ते तुम्ही चेक केलेलेच आहेत, आपण कोणकोणते कॉम्पोनंट यूज केले आहेत. आता हे आपण अनबॉक्सिंग करून बिल्ड करणार आहे आणि बिल्ड कशा पद्धतीने होतंय तुम्ही एक्साइटेड आहातच तर तो बिल्ड कम्प्लिटली आपण चेक करा. आणि याच्यावरती आपण ऑल AAA गेम प्ले वगैरे कस्टमर रन करणार आहे, त्यामध्ये डेफिनेटली त्याच्यासाठी हा युजफुल राहणार आहे. चला तर मग अनबॉक्सिंग करायला घेऊया आणि जे कॉम्पोनंट सगळे एकदा चेक करून घेऊया. आत्ताच आपले बिल्ड कम्प्लीट झालेले आहे, याच्यावरती तो आपण आहे व्हिडिओ एडिटिंग करून बघितलेला आहे, गेम प्ले सुद्धा चेक केलेला आहे. तर गेम प्लेचं आपण शूटिंग सुद्धा केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट वगैरे आम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट कशा पद्धतीने करता येतो त्यासाठी आपण व्हिडिओ रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे स्क्रीन प्ले मध्ये. तर याचा सगळा परफॉर्मन्स आपण चेक केलेला आहे. हा कम्प्लिटली गेमिंगसाठी तरी आपण आता हे कस्टमर जे घेतलेले आहेत कोल्हापूरचे कस्टमर ज्यांनी गेमिंगसाठी आपल्याकडून सेटअप बिल्ड केलेला आहे. आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जर समजा तुम्हाला सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आमचे संपर्क साधा. आणि जर नवनवीन व्हिडिओ असे पाहिजे असतील नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे ते तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. आपण ऑल लॅपटॉपचा अनबॉक्सिंग करत आहे, ऑल मॉनिटरचे सुद्धा अनबॉक्सिंग डिटेल्स घेऊन येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्यासोबत कनेक्ट राहा आणि तुमच्या काय क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला नक्कीच तुम्ही कळवू शकताय. थँक्यू.